हाय एव्हरीवन. आज आपल्याला मशीन लर्निंग हा नवीन टॉपिक शिकायचा आहे. का मशीन लर्निंग हा जो टॉपिक आहे हा आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक सबसेट आहे. कन्सिडर करा की आपलं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही खूप मोठी ब्रांच आहे आणि त्याचाच एक सबटाईप आहे ज्याचं नाव आहे मशीन लर्निंग. आजच्या पूर्ण सेशनमध्ये आपल्याला मशीन लर्निंग कशाला म्हणायचं आणि त्याचे टाईप्स या दोन गोष्टी बघायच्या आहेत. आता पहिल्यांदा आपण स्टार्ट करू एका क्वेश्चन सोबत. तर जनरली तुम्हाला एक प्रश्न पडत असेल, विचार येत असेल मनामध्ये, की जेव्हा तुम्ही एखाद्या मध्ये एखादं प्रोडक्ट सर्च करता किंवा फ्लिपकार्टमध्ये एखादा प्रोडक्ट सर्च करता, जसं की मला एखादे शूज ऑर्डर करायचे आहेत किंवा मला एखादं टी शर्ट ऑर्डर करायचंय, तर मी त्या गोष्टी जेव्हा Amazon किंवा फ्लिपकार्ट किंवा मिंत्रा कोणत्या पण ई-कॉमर्स वेबसाईटवर जेव्हा त्या गोष्टी सर्च करते, तर मला तशाच प्रकारच्या सिमिलर गोष्टी ज्या आहेत त्या सजेशन्समध्ये बघायला मिळतात. हे कशामुळे होत असेल? किंवा जेव्हा मी YouTubeवर एखादा व्हिडिओ बघते, जर मी YouTubeवर कोणता पण व्हिडिओ बघत असेल आणि तो जर एज्युकेशनल व्हिडिओ असेल किंवा एंटरटेनमेंटशी रिलेटेड व्हिडिओ असेल, तर बरोबर मला जे व्हिडिओ मी बघत आहे तशाच प्रकारचे सजेशन्स बघायला मिळतात. सपोज मी जर एखादा एज्युकेशनल व्हिडिओ बघत असेल, तर मला सजेशन्समध्ये सुद्धा एज्युकेशनल व्हिडिओज बघायला मिळतात. किंवा मी एखादा एंटरटेनमेंटशी रिलेटेड व्हिडिओ बघत असेल, तर बरोबर मला सजेशन्समध्ये सुद्धा एंटरटेनमेंटशी रिलेटेडच व्हिडिओ बघायला मिळतात. आता याच्या मागे कोणती सुपर पॉवर नाहीये. एक टेक्नॉलॉजी आहे, त्याचं नाव आहे मशीन लर्निंग. आणि आजच्या ओव्हरऑल सेशनमध्ये आपल्याला याच मशीन लर्निंग विषयी माहिती घ्यायची आहे. म्हणजे त्यात दोन जे क्वेश्चन्स होते, म्हणजे Amazon आणि फ्लिपकार्टवर तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट सर्च करता, तेव्हा तुम्हाला सिमिलर प्रोडक्ट्स बघायला मिळतात किंवा YouTubeवर तुम्ही एखादे व्हिडिओ जेव्हा बघता, तेव्हा तुम्हाला तशाच प्रकारचे सजेशन्स जेव्हा यायला लागतात, ह्या दोन्ही क्वेश्चनचा आन्सर मागे एक टेक्नॉलॉजी आहे, त्याचं नाव आहे मशीन लर्निंग. तर आता आपण पहिल्यांदा बघू नेमकं मशीन लर्निंग कशाला म्हणायचं. आता बघा, मशीन लर्निंगची डेफिनेशन बघण्याआधी त्याच्या बाजूला तुम्हाला एक पिक्चर दिसत आहे, इमेज दिसत आहे. त्या इमेजमध्ये एक लहान मुलं आहे. कन्सिडर करा की ते जे लहान मुलं आहे 3 महिन्याचं आहे. आता त्याच्यासमोर त्याच्या आजूबाजूचे लोक आहेत, ते त्याला प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये काहीतरी बोलत आहे. सपोज ती लेडी वेगळ्या लँग्वेजमध्ये बोलत आहे, ते जे व्यक्ती आहेत ते वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये बोलत आहे. काही इंग्लिशमध्ये बोलत आहे, काही मराठीमध्ये बोलत आहे, काही हिंदीमध्ये बोलत आहे, काही तमिळमध्ये बोलत आहे. आता 3 वर्षाच्या मुलाला त्या लँग्वेजेस समजणार नाही, बट हे जे व्यक्ती आहेत, चारही व्यक्ती ही कंटिन्युअस त्याच्यासोबत बोलत राहतात 1 वर्ष. आता 1 वर्षानंतर हा जो मुलगा आहे याला तर लँग्वेज बोलणं हळूहळू तो शिकायला लागतो. म्हणजे तो लगेच ओळखायला लागतो इंग्लिश म्हणजे इंग्लिश लँग्वेजमध्ये एखादी गोष्ट जर बोलली असेल तर ती ओळखायला लागतो. तमिळ लँग्वेजमध्ये एखादी गोष्ट बोलली असेल ती ओळखायला लागतो किंवा हिंदी लँग्वेजमध्ये एखादी गोष्ट बोलली असेल ती ओळखायला लागतो. म्हणजे हळूहळू तो जो मुलगा आहे तो एखादी गोष्ट शिकत चाललाय. अशाच प्रकारे आपली मशीन सुद्धा हळूहळू शिकत असते. जसे एखादे ह्युमन ब्रेन काम करते एक्झॅक्टली सिमिलर आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे ब्रेन आहे किंवा इंटेलिजन्स आहे, तसे एखादे ह्युमन इंटेलिजन्स काम करते एक्झॅक्टली सिमिलर एक आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा काम करत असते. म्हणजे जसं या लहान मुलाचं जे इंटेलिजन्स आहे ते काम करत आहे, तशाच प्रकारे आपण आपल्या मशीन्सला सुद्धा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स देत ते सुद्धा काम करणार आहे. म्हणजे कन्सिडर करा की ते जे लहान मूल आहे ते म्हणजे आपलं सिस्टम आहे. आपलं कम्प्युटर आहे, आपलं लॅपटॉप आहे किंवा आपले फोन्स आहेत. आता आपण याच्यामध्ये एक्झाम्पल्स, डेटा देणार आहोत, जेणेकरून ते मूल हळूहळू शिकायला लागेल. आता याच्यामधले एक्झाम्पल्स आणि डेटा कोणते आहेत? जे आजूबाजूला 4 व्यक्ती तुम्हाला दिसत आहेत, ते पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करत आहेत. ते झाले आपल्या सिस्टमसाठी किंवा आपल्या कम्प्युटरसाठी किंवा आपल्या लॅपटॉपसाठी एक डेटा किंवा एक्झाम्पल्स. म्हणजे प्रत्येक व्यक्ती येऊन एक डेटा देईल, तो डेटा आपलं कम्प्युटर समजून घेईल, त्याच्यावर विचार करेल आणि त्या गोष्टी नंतर एक्सप्लेन करेल. तर अशाच प्रकारे जसं आपण एखाद्या लहान मुलाला शिकवतो, तशाच प्रकारे आपण जेव्हा आपल्या मशीन्सला शिकवतो, मशीन त्या सगळ्या गोष्टी समजून घेते, त्याच्यावर विचार करते, त्या टेक्नॉलॉजीला आपण म्हणत असतो मशीन लर्निंग. डेफिनेशन मध्ये पण एक्झॅक्टली सेम लिहून आहे. मशीन लर्निंग म्हणजे संगणकाला उदाहरणामधून आणि डेटामधून स्वतः शिकवायला लावणे. आता या एक्झाम्पल मध्ये सुद्धा आपण बघितलंय, आपण त्या मुलाला जाऊन शिकवत नव्हतो, तो काय करत होता, यांचा ऐकत होता. ते 4 व्यक्ती जे एकमेकांसोबत बोलत होते किंवा त्याच्यासोबत बोलत होते तो ऐकत होता. त्याने स्वतःच त्या गोष्टी समजून घेतल्या, त्याच्यावर विचार केला आणि नंतर तो त्या गोष्टी हळूहळू शिकायला लागला. तशाच प्रकारे आपण मशीन्सला सुद्धा जेव्हा मशीन लर्निंगद्वारे शिकवतो, एक्झॅक्टली सिमिलर काम करतो. आपण त्याला डेटा देऊन देतो,
एक्झाम्पल्स देऊन देतो आणि आपली जी मशीन आहे ती त्या डेटा आणि एक्झाम्पल्सचा यूज करून स्वतः शिकायला लागते. जसे एखादे ह्युमन इंटेलिजन्स काम करते तशाच प्रकारे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा ट्रेन करत असतो. तर मशीन लर्निंग म्हणजे काय? तर जेव्हा आपण आपल्या संगणकाला एखाद्या उदाहरणामधून किंवा एखाद्या डेटामधून स्वतः शिकायला लावतो, त्या टेक्नॉलॉजीला आपण म्हणत असतो मशीन लर्निंग. आता जे तुम्ही YouTubeचे व्हिडिओ बघता किंवा जे व्हिडिओ तुम्हाला सजेशन्समध्ये येतात ते व्हिडिओज किंवा जे Amazon आणि Flipkartमध्ये तुम्हाला जे प्रोडक्ट सजेशन्समध्ये येतात, ह्या सगळ्या गोष्टी याच मशीन लर्निंगवर बेस आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही YouTubeमध्ये एखादा व्हिडिओ बघता, तो व्हिडिओ ॲज अ डेटा म्हणून तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह केला जातो किंवा YouTubeमध्ये सेव्ह केला जातो. आता तो जो पर्टिक्युलर व्हिडिओ आहे तो एज्युकेशनल व्हिडिओ आहे की एंटरटेनमेंटशी रिलेटेड आहे. सपोज तो एज्युकेशनल व्हिडिओ आहे. मी जर एखादा व्हिडिओ बघत आहे तो एज्युकेशनल व्हिडिओ आहे. आता तो एज्युकेशनल व्हिडिओ आपल्या युट्यूबनी ॲज अ डेटा म्हणून सेव्ह केला. तुम्ही जर तो पूर्णपणे बघितला तर त्यांनी कन्सिडर केलं की ही गोष्ट तुम्हाला आवडते. म्हणजे तुमच्या लाईक सेक्शनमध्ये ही गोष्ट टाकून दिली. आता YouTube तुम्हाला अशाच गोष्टी दाखवतो ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात. आता त्याला जर तुमची आवड किंवा निवड बघायची असेल तर तो काय करतो? तुम्ही ज्या ज्या गोष्टी पूर्ण बघितल्या किंवा ज्या ज्या गोष्टीवर लाईक केलं किंवा ज्या ज्या गोष्टीवर कमेंट केल्या अशा गोष्टी ते नोटीस करतात. आता सपोज त्या एज्युकेशनल व्हिडिओला मी लाईक केलं होतं किंवा मी तो व्हिडिओ पूर्ण बघितला होता. म्हणजे माझ्या YouTubeनी कन्सिडर केलं की तो पर्टिक्युलर व्हिडिओ मला आवडलेला आहे. आता तो मला नेमका त्याच कंटेंटशी रिलेटेड म्हणजे एज्युकेशनल व्हिडिओशीच रिलेटेड मला व्हिडिओ जे आहे ते सजेस्ट करायला लागते. किंवा याच्या अपोजिट मी जर एखादा एंटरटेनमेंटचा व्हिडिओ बघत असेल तर ते मला सजेस्ट करताना एंटरटेनमेंटचा व्हिडिओ करेल. तर अशा प्रकारे आपले जे मशीन लर्निंग आहे त्याचा यूज करत असते Amazon, Flipkart, Netflix किंवा YouTube. आपल्याला एखादी गोष्ट सजेस्ट करण्यासाठी किंवा रेकमेंड करण्यासाठी. आता त्याच्यानंतर आपल्याला मशीन लर्निंगचे 2 टाइप्स बघायचे आहेत. त्याच्या आधी आपण एक कन्सेप्ट बघू ज्याचं नाव आहे लेबल डेटा किंवा आणि अनलेबल डेटा. आता लेबल डेटा म्हणजे काय? लेबलिंग करणं म्हणजे काय? तर सपोज कन्सिडर करा की आपण एखाद्या मार्केटमधून प्रोडक्ट विकत आणतोय. एखादा मी टी-शर्ट विकत आणला किंवा एखादं वस्तू विकत आणली तर त्या वस्तूसोबत एक लेबल असते. त्या लेबलवर काय लिहून असते? त्या वस्तूचं नाव, त्या वस्तूचं प्राइस, त्याचे अजून काही डिटेल्स असतील, कलर असेल किंवा वेट असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन असतात. तशाच प्रकारे आपण जर एखाद्या इमेजला लेबल करत आहे म्हणजे काय करत आहे? त्या इमेजच्या सोबत त्याची काहीतरी डिटेल लिहिते किंवा त्याची काहीतरी इन्फॉर्मेशन लिहिते. तर आपल्याला 2 टाइप्स बघायचे डेटाचे. एक आहे लेबल डेटा आणि दुसरा आहे अनलेबल डेटा. जर एखादा लेबल डेटा असेल तर त्या इमेजच्या सोबत आपण खाली एक डिटेल किंवा त्याचं नाव मेन्शन करतो. आणि जर एखादा अनलेबल डेटा असेल तर तिथे आपण कोणतंही नाव किंवा एखादी इन्फॉर्मेशन मेन्शन करत नाही. आता एक्झाम्पलमध्ये बघा, तुम्हाला एक डॉगची इमेज दिसत आहे आणि तिथे खाली स्पेसिफिकली मेन्शन केलंय की ही पर्टिक्युलर इमेज डॉगची आहे. एक्झॅक्टली सिमिलर ऍपलच्या खाली असं मेन्शन केलंय की ही पर्टिक्युलर इमेज ऍपलची आहे. त्याच्यानंतर कॅटच्या खाली मेन्शन केलंय की ही पर्टिक्युलर इमेज कॅटची आहे. पेन्सिलच्या खाली मेन्शन केलंय ही पर्टिक्युलर इमेज पेन्सिलची आहे. त्याच्यानंतर दुसरं जे एक्झाम्पल आहे ते आहे अनलेबल डेटाचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल की अनलेबल डेटामध्ये रॅन्डमली कोणत्या पण इमेजेस ठेवल्या आहेत. असं कुठेच एखादी इन्फॉर्मेशन किंवा त्याची डिटेल मेन्शन नाही केली. तर असा जर एखादा डेटा असेल ज्या इमेजच्या सोबत कोणती इन्फॉर्मेशन किंवा कोणताही डेटा मेन्शन केलेला नसेल तर त्याला आपण म्हणतो अनलेबल डेटा. बट जर इन्फॉर्मेशन किंवा एखादा डेटा जर मेन्शन केला असेल किंवा डिटेल मेन्शन केली असेल तर त्याला आपण म्हणतो लेबल डेटा. हे 2 टाइप्स आहेत डेटाचे, एक लेबल डेटा आणि दुसरं अनलेबल डेटा. आता आपण बघणार आहोत नेमके मशीन लर्निंगचे टाइप्स. पहिला आहे सुपरवाइज्ड मशीन लर्निंग आणि दुसरं आहे अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग. आता आपण जे याच्या आधी बघितलं तर आपला लेबल डेटा आहे आणि अनलेबल डेटा आहे. त्याचा पूर्णपणे यूज झालेला बघायला मिळतो आपल्याला सुपरवाइज्ड आणि अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग मध्ये. तर जेव्हा आपण एखाद्या सुपरवाइज मशीन लर्निंगद्वारे आपल्या मशीन्सला ट्रेन करतो, समजावून सांगतो किंवा एक्सप्लेन करतो, तेव्हा आपण आपल्या मशीनला जो डेटा देतो तो असतो लेबल डेटा. म्हणजे काय? तर एखाद्या इमेजच्या सोबत जर खाली त्याची डिटेल किंवा इन्फॉर्मेशन मेन्शन केली असेल तर त्याला आपण म्हणतो लेबल डेटा. आणि त्या लेबल डेटाचा यूज करून जर मी माझ्या मशीनला शिकवत असेल तर त्या लर्निंगला किंवा त्या प्रोसेसला आपण म्हणतो सुपरवाइज्ड मशीन लर्निंग. ओके. आणि एक्झॅक्टली अपोजिट
जेव्हा आपण आपल्या अनलेबल डेटाचा यूज करतो, म्हणजे एखादी डेटा ज्याच्यासोबत काही नाव मेन्शन केलं नाहीये किंवा काहीच इन्फॉर्मेशन मेन्शन केलेली नाहीये, अशा प्रकारच्या डेटाचा जेव्हा मी यूज करते आणि माझ्या मशीनला ती गोष्ट शिकवते, तेव्हा त्या टेक्नॉलॉजीला किंवा त्या लर्निंगला आपण म्हणतो अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग. ते एक एक्झाम्पल सहित तुम्हाला एक्सप्लेन करते. मी माझ्या मशीनला सपोज एक ऍपल आणि एक स्ट्रॉबेरी मधला डिफरन्स सांगत आहे, किंवा एक ऍपल किंवा बनाना मधला डिफरन्स सांगत आहे. आता माझी मशीन जी आहे ती ऍपल कशाला म्हणायचं, बनाना कशाला म्हणायचं, ह्या गोष्टी ओळखण्यासाठी कॅपेबल होईल जेव्हा मी तिला पूर्णपणे कोणती पण गोष्ट एक्सप्लेन करेल. सपोज कन्सिडर केला की मी तिला खूप सारे ऍपलचे इमेजेस दिले आणि तिथे खाली नाव मेन्शन केलं ऍपल, आणि खूप सारे बनानाचे इमेजेस दिले आणि खाली नाव मेन्शन केलं बनाना. आता ती काय करेल, सुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये त्याच्यामध्ये काही पॅटर्न्स फाइंड करेल आणि लगेच ती गोष्ट रेकग्नाइज करेल. जेव्हा मी लेबल डेटा देते ते झालं सुपरवाइज मशीन लर्निंग. आणि आता अनसुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये ती कशा प्रकारे कोणती पण गोष्ट एक्सप्लेन किंवा ओळखते. तर आता मी तिला सपोज दिला आहे ऍपल आणि बनाना, ह्याचे इमेजेस देऊन टाकले आणि कुठेही नाव मेन्शन केलं नाही, कुठेही डिटेल्स मेन्शन केली नाही किंवा कुठेही कोणती इन्फॉर्मेशन मेन्शन केली नाही. आता माझी मशीन काय करते, त्याच्यामध्ये पॅटर्न्स फाइंड करते स्वतःहूनच. जसं की कलर्स असेल, त्याचा शेप असेल. आता आपल्याला माहिती आहे ऍपलचा शेप राऊंड असतो किंवा सर्कल शेपचा असतो आणि तो रेड कलरचा असतो. बनाना चा शेप राऊंड नसतो आणि मेन म्हणजे तो येलो कलरचा असतो. हा डिफरन्स आपल्याला दोन फ्रुट्स मध्ये बघायला मिळतो. तर आता आपली मशीन काय करेल, बरोबर त्याचा कलर किंवा त्याच्या शेप नुसार त्याला डिफरन्शिएट करेल आणि तशाच प्रकारे त्याचे ग्रुप पाडेल आणि पॅटर्न्स फाइंड करेल. तर ह्याच लर्निंगद्वारे जर एखादी मशीन शिकत असेल तर त्याला आपण म्हणतो अनसुपरवाइज मशीन लर्निंग. म्हणजे अनलेबल डेटाचा जर मशीन यूज करत असेल तर ते झालं अनसुपरवाइज मशीन लर्निंग, आणि जर एखाद्या लेबल डेटाचा यूज करत असेल तर ते झालं सुपरवाइज मशीन लर्निंग. असे दोन टाइप्स आपण बघितलेत आजच्या सेशनमध्ये. टाइप्स ऑफ मशीन लर्निंग मध्ये दोन टाइप्स बघितलेत, एक म्हणजे सुपरवाइज मशीन लर्निंग आणि दुसरं म्हणजे अनसुपरवाइज मशीन लर्निंग.